फेरीवाल्यांच्या पर्यायी जागेसाठी महापौर शनिवारी पाहणी करणार. महापालिकेतील बैठकीत निर्णय. मुख्य रस्त्यावरील परवानाधारक फेरीवाल्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्यासाठी शनिवारी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या व अधिकारी पाहणी करतील आणि फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढतील, असे आश्वासन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शुक्रवारी फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत दिला. गेल्या 4 दिवसांपासून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील हातगाडे, फेरीवाले यांचे व्यवसाय बंद आहेत. हातावरचे पोट असलेल्या या फेरीवाल्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेत उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत या विषयाचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका फेरीवाल्यांनी घेतली होती. या संदर्भात उपमहापौर डाळ्या यांनी सोमवारी महापौर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र फेरीवाले ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे भ्रमणध्वनीवरून महापौर धातुंडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी मुंबईहून मी तातडीने परत येतो आणि शनिवारी सकाळी फेरीवाल्यांसाठीच्या पर्यायी जागेची पाहणी करू, असे सांगितल्यानंतर फेरीवाले शांत झाले व ते माघारी परतले. यावेळी सदा मलाबादे, दीपक पाटील, सतीश नायडू आदींसह फेरीवाले उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.